कोटी कोटी प्रणाम. ते हटलावं आणि आपण 1751 पर्यंत आलो. 50 राहिल्या, 50 झाले. प्रत्येक ओळी एक सामर्थ्य आहे. माऊलीच्या शब्दामध्ये एक सामर्थ्य बुद्धीला ईश्वराकडे प्रणाम करण्याची एक ताकद आहे. त्याला वेद म्हणतात. ही साधना ज्ञानाची प्राप्ती हरीची आहे. अनुभव सुखाचा आहे. मार्ग मोक्षाचा आहे. इथं मार्ग मोक्षाचा का म्हटले तर समजून घ्या. जिथं अज्ञान असतं अनादिकालचं त्याला बंध म्हणतात आपल्या भाषेत. तो बंध जे वाढ असतो न अंतःकरणामध्ये अनादिकालापासून सूक्ष्म देहाच्या माध्यमातून तो देह, ती बुद्धी, ते वासना, ते कर्म, तो जन्म जन्मांतरी ते वासना, ते कर्म सोबत घेऊन येत असतो तो जीवात्मा. तर कर्म सोडायचं कसं, वासना टाकायची कशी, ते जीवाला माहित नसतं. कारण त्याला भ्रम असतो. तो संतापाशी नसतो. तो ग्रंथाला मन देणं नसतं. त्याचं मन संसाराशी आणि देहाशी समरस असतं. म्हणून त्याला बंधन म्हणतात. ते भगवंतापासून दूर असतो जीवात्मा. देहाचा अगदी समीप असतो. म्हणजे जडाची ओळख असते, भगवंताची ओळख नसते. आध्यात्मिक शास्त्रामध्ये ओळखीला महत्व आहे. भक्ती प्रेमाला महत्व आहे. संसारात प्रारब्धाला महत्व आहे. आणि अध्ययनामध्ये गुरुच्या भक्ताला महत्व आहे. जो गुरुचा भक्त आहे तो महात्मा होतोच. जो संसाराचा भक्त आहे तो मृत्यू लोकात फिरतोच. आणि जो अध्यात्मामध्ये समरस होतो तो स्वतःला पाहतो. ओळख करून घेतो स्वतःची. स्वतःची ओळख म्हणजे मुक्ती आहे. आणि देहाची ओळख म्हणजे सक्ती आहे. आणि जगाचं बघणं म्हणजे भेदाची एक अनुभूती आहे. जगत का दिसतं? भेदामुळं. ते का नसून दिसत, का ते भासत, का ते वास्तविक असत, हे काही माहित नसत. कळायले का? हो माऊली. हो माऊली. हा, जे दृश्य आहे. मला काल कोणतरी भाविक कोण बोलले की तुम्ही सुंदर सांगा पसायला. तसं हे दृश्य दिसतंय तर ते दिसतंय का भासतंय का ते नसतंय त्याचा कोणी विचार करत नाही. विचार प्रपंचाचा, मोहाचा, देहाचा, नात्याचा हे करतो आपण. पण जिथं वेदांत शास्त्रामध्ये देह सिद्ध होत नाही, जगत नावाचा पदार्थ नाही, त्या ईश शक्ती वाचून काहीच नाही, ती ब्रह्मशक्ती, आत्मशक्ती. ही अनुभूती आल्यानंतर बुद्धी सावध होती आणि देहाला विराम पावती. आपल्या महिमेत राहती. तो मी आहे असं, तोच मी आहे असा अनुभव घेती आणि जगताच्या भ्रांतीतून बाहेर येते. ती खरी जीवनमुक्ताची स्थिती. साष्टांग दंडवत माऊली. पल्लीवर याला ज्ञान म्हणतात. हो माऊली. वाचलं, अनुवाद केला, वगैरे पाठलं, पाठ झालं किंवा कळालं ते शाब्दिक आहे. वृत्तीचा संबंध आहे. पण अनुभवलं हे वृत्तीविना आहे. हो माऊली. हा मोक्ष काही असा रस्त्यावर पडलेला नाहीये. जायचं आणि पटकन हातात घ्यायचा आणि भोगायचा नाही. आयुष्य पणाळावं लागतं आणि बुद्धीचा बाग करावा लागतो.
गुरुला शरण जावं लागतं आणि बुद्ध निवेदातच राहावं लागतं. ती देहात राहतीये म्हणून हे बोलावं लागतं. ती जगताला पाहतीये म्हणून हे शब्दाला जोडावं लागतं. ती हरीसोबत असली तर हे शब्द नाही, बोलणं नाही, वृत्ती नाही, व्यवहार नाही, देहभाव तर नाहीच नाही, कारण ती हरीसोबत एक रूप आहे, तद्रूप आहे, म्हणजेच मोक्ष आहे. बऱ्याच लोकांना माझं हे आवडत नाही पुराण. का आवडत नाही मला माहित नाही, पण त्याचं उत्तर पाप. हो माऊली. लोकांना आवडत नाही, बऱ्याच बायकांना माहित नाही का आवडत नाही ते, त्यांचं त्यांना माहित. पण वाणी थांबत नाही, न अभ्यास करता येते हे त्यांना कळत नाही, म्हणजे मूर्खचा बाजार. बरोबर. मग काय, अनुवाद तर जमत नाही, अध्ययन तर कळलंच नाही, अध्यात्मशास्त्राचा पाया तर कधीच लागला नाही. अध्यात्मशास्त्राचा पाया म्हणजे पंचकरण, विचारसागर, विचारचंद्रोदय, वृत्ती प्रभाकर, स्वानुभूती, पासष्टी, हे सगळे ग्रंथ हृदयामध्ये समाविष्ट करणं, संतांच्या संगतीत राहणं, वेदाची शक्ती घेणं आणि बुद्धीला भगवंताकडे नेणं, त्याला म्हणतात अध्ययन. केलं का तुम्ही? नाही माऊली. म्हणून तुम्हाला चुका दिसतात लोकांच्या. एवढं मजबूत असून सुद्धा कमी पडतं कधी कधी. एवढे शास्त्र लावून घ्यावं लागतात, बुद्धीनं अध्यात्मामध्ये उतरावं लागतं, अध्ययन करावं लागतं, साधूच्या संगतीत जगावं लागतं, वेदाला बघावं लागतं, जीवनमुक्तीला भोगावं लागतं, देहभावाला त्यागावं लागतं, आवरणातून बुद्धीला काढावं लागतं, मोहाला सोडावं लागतं, विवेकाला प्रज्वलित करावं लागतं, आत्मरंगात रंगावं लागतं, भेदाला टाकून अभेदात जगावं लागतं, त्याला महात्मा म्हणावं लागतं. माती कळणारे शब्द एक, फक्त चुका काढायच्या. येतच काय, दुसरं मध्ये आहेच काय? सांगा आता, महात्मा कोणाला म्हणावं लागतं, येतं का? ओवी नाही, ओवीच आवडती. आम्ही दुसरं बोलतो का ओवीला सोडून? सांगा, चुकलं काय? एवढे वाक्य रचना काढली तर चुकीची आहे. नाही माऊली, तुमचं कसं बोला चुकलं? की. नाही माऊली. नाही. किती लोकांना तुच्छ समजायचं, स्वतःला किती उच्च समजायचं. महामूर्खाचा बाजार. न कोणता अध्ययन, न घर कधी सुटलं, न कधी प्रपंच बाजूला असा टाकला, सगळा मोह दाटला. सगळं सारावं लागतं आणि संतांच्या संगतीत जगावं लागतं, आयुष्य अनमोल करावं लागतं. कारण हा जो पसार आहे दृश्याचा, देहाचा, हे संबंधी, त्याला सोडण्यासाठी बुद्धी तयार नसती. का सोडती पटकन बुद्धी देहाला? चला बोला. नाही माऊली, संताची भेट झाल्याशिवाय काही नाही माऊली. काहीच होत नाही. स्वतःच्या बुद्धीने कळत असते होय रामा? बिलकुल नाही. लाखो कोटी जन्माचं तुमचं अज्ञान, तुमचा देह भाव, तुमच्या कलुषित घाणेरड्या वृत्त्या, ते संपत नाही का? बोध मध्ये थांबत नाही, वेद मनाला कळत नाही, चिंतन चित्तात त्याला पकडता येत नाही, काही खरं नसतं आपलं. 2 दिवस पाठ नाही, मला बसता येत नव्हतं, सारखी झोपूनच होते मी. पाठ नव्हता तर कसं तर एक अध्याय 18वा आणि मी 1751 पर्यंत आलतो, 50 झाल्या.
50 राहिले 1800ला. तर आता या ठिकाणी सिद्धांताने दृष्टांताने घे. एक रूप करून बोलत माऊली. कसं बोललेत माऊली ऐका, की हा जो ब्रह्मविद्येचा सागर आहे, जीवन मुक्तीचा शब्द आहे, हा वेदाचा सार आहे, गीतेचं फल आहे आणि सहानुभूतीचा जो स्वाद आहे मनाला, तो कसा आला आमच्याकडे, ही आमची परंपरा कशी आहे, हे ज्ञान कोणी गेलं आम्हाला, हे जगापर्यंत कसं पोहोचवलं, ओवी कशी बनली आणि जीवाला मुक्त कसं केलं, हे शब्द कसे सुटले, ओवी कशी आली, त्याच्यामध्ये गीता कशी बसली, 4 वेद कसे समाविष्ट झाले आणि लाखो जन्माचा कोटी जन्माचा जीवत्व भाव कसा संपला, ब्रह्मभाव कसा झाला, हे तुम्हाला सांगतो, असं निवृत्तीनाथ बोलतात. सोपं नसतं बेटा. नाव ठेवायला खूप सोपं आहे, भांडणे करायला सोपं आहे, लोकांच्या चुका काढणं सोपं आहे, पण अद्वैतामध्ये बुद्धीनं समरस होणं खूप कठीण आहे. ह्या देहाचा संबंध बुद्धीने टाकणं फार कठीण आहे. दिसणारं दृश्य खोट आहे हे समजणं फार कठीण आहे. आत परमात्मा आहे त्याचा संबंध भोगणं फार कठीण आहे. बोलायचं, चुका काढायच्या, लोकांना नावं ठेवायचे, जातच ना मरेपर्यंत बायकाच. आता तरी नीट हो ना. रात्र मरेपर्यंत लोकांच्या चुकाच काढायच्या. किती पाप करता अहो, रात्र तेच. चला, की ज्ञानोबा आहे आपले गुरु निवृत्तीनाथ, त्यांना मला ही ब्रह्मविद्या कशी दिली, गीता मराठीत कशी आली, जीवाला मुक्ती कशी भोगता आली, जगताची भ्रांती कशी गेली आणि आत्मस्थिती कशी जीवन मुक्ताच्या मला हातात देता आली, असं माऊली ज्ञानोबा बोलले. हो माऊली, अनुभव शब्द निजापत ह्याला चुका म्हणतात, कुठं नेऊन आपटाव अशा बायाला. चला, ऐसे श्री निवृत्तीनाथ ऐसे. कोण म्हणलं निवृत्तीनाथ? गौरव आहे जी साचे. माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत, त्यांचं गौरव, ते कसे आहेत, किती महान आहेत, जगाला तारून नेणार आहेत, हे ज्ञानाचं वैभव त्यांना दिलंय. तेव्हा मला बोलता आले, मग ओवी बनली, त्याच्यामध्ये गीता आली आणि बुद्धीला ब्रह्मस्थिती तयार झाली. ही शक्ती माझ्या गुरुनं मला दिली. बोला बरं, बोला, मी थांबते. सांगा 50 वया तुम्ही. अभिमान म्हणून नाही, प्रसाद आहे माझ्या गुरुचा मला. अभिमान आहे का हे? प्राण गेला माझा काल पाठ नव्हता तो. सोपं असतंय मांडणं? सांगा की. नाही माऊली, सोपं नसतंय. ते लोकांसारखं खाली बघायचं, वाचायचं, वरी बघायचं, हसायचं, तसला पाठ आमच्या गुरुजीचा नसतो. परंपरा गुरुजीची आमची, जरा लक्षात ठेवायचा. ऐसे श्री निवृत्तीनाथ गौरव आहे जी साचे. खरं सांगू, माझे बंधू, माझे गुरु निवृत्तीनाथ, त्यांची काय प्रतिष्ठा, काय शक्ती आहे, अध्यात्माची काय ताकद आहे, सगळ्या जगाला तारून नेणार, जीवाचं बंधन काढणारे, हातात मुक्ती देणारे, गीतेचा सार पाजणारे आणि मोक्षाचं सुख अनुभवायला आणून देणारे माझे निवृत्तीनाथ माझे गुरु आहेत. साष्टांग माऊली, किती सुंदर. रामा गोविंद, असं गुरुचं प्रेम असा बेटा. खरंच गुरुचा सहवास थांबला, गुरुच्या सोबत राहणं, जगणं ते बी संपलं. पण भाग्य आहे तुम्ही आलात. श्रवण भक्ती चालूच आहे, वेदांताची शक्ती सतत आहेच आहे, श्रेष्ठ भक्ती हृदयातच आहे, काही कमी पडू दिले नाही.
जरी उपाधी सुटली त्यांची, ते हृदयात आमच्या ज्ञानरूपान आहेतच, म्हणून दुःख होत नाही जास्त. आठवण येते पण ते गेले असं वाटत नाही, कदापि नाही, वाटणारच नाही, कधीच नाही. हो माऊली. कारण ते आमच्या सोबतच आहेत, बोध रूपानं, वेद रूपानं, ज्ञान रूपानं, मोक्ष रूपानं, गीता रूपानं, अध्यात्म रूपानं आमच्या सोबतच आहेत. अगदी खरं आहेत माऊली. की नाही सांग? हो माऊली. आहेत, सोबतच आहेत, अजून आहेतच. किती सतत सोबत आहेत. कारण आयुष्यभर साथ दिली, प्रारंभावर मात केली आणि अज्ञानाची होळी झाली, त्या संतांना ही स्थिती दिली, ज्ञानमय अवस्था. ते कसे सोडतील आम्हाला? नाही, कधीच नाही. जसा पुत्र पित्याच्या रूपानं आईच्या समोर असतो, म्हणून त्या मातेला कधीच नाव ठेवायचं नसतं. ती माता दूषित नसती, पवित्र असती. आई म्हणजे आत्मा असतो. पुत्र हा पित्याच्या रूपानं समोर असतो, म्हणून घराघरात पुत्र असा हवा. त्याची व्याख्याच ही आहे. अंश अंशी भाव. तुम्हाला कळत असेल तर तुमचं उदार करावं, आम्हाला माहित नाही. पण पुत्र हा घरात हवाच. पित्याचं रूप पुढे असतं, परंपरा समोर असती, कुळाचा उद्धार असतो. ज्याला कळत असतं त्याला कळत असतं, ज्याला कळत नाही ते कळत नाही. आम्हाला याच्यापेक्षा जास्त माहित नाही, आम्हाला जे कळतं ते बोललो होतो. गुरु आणि शिष्य दोन नसतात. आमच्याकडे शिष्य पेशा नाहीत, आम्ही साधक आहेत. साधना, साधक आणि सिद्ध महात्मे आमच्यापाशी आहेत. साधना सतत राहणारे, साधना ज्ञानाची, सिद्धता मोक्षाची, प्राप्ती स्वरूपाची, ओळख ईश्वराची, भेट कानाची आणि अनुभव सुखाचा. ही परंपरा बंद होत नसते. जसा पितृ पुत्याच्या रूपानं असतो, तसं गुरु सतत साधकाच्या रूपानं असतो. नसतो? असतो माऊली, असतो ना. मुळात काही कोण आहे? पुत्र कोण आहे? पिता नाही. हो माऊली, पिताचाच अंश असतो. सगळ्या दृष्टीनं मुश्रेष्ठ करते, आकलीचा पता नाही. चला ऐसे श्री देऊन सांगायचं होतं, सांगून टाकलं. कारण जगात दोष समजतात लोकांना, हे दोष कलंक पुसून टाका. ऐसे श्री श्री निवृत्तीनाथ आहे, गौरव आहे जी साचे. माझ्या गुरुचं वैभव खरंय. कसं आहे का? ग्रंथ नोवे हे कृपेचे वैभव तये. ग्रंथ नोव्हे हे कृपेचे वैभव तये. हे ग्रंथ काय? नाव माऊली त्यांचं वैभव आहे. माझ्या गुरुचं हे वैभव आहे, इस्टेट प्रॉपर्टी आहे. माझ्या गुरुचं आहे, माझं नाही. असे माझे गुरु येत. आता पुढे ओवीत ऐका. क्षीर सिंधू परिसरी. क्षीर म्हणजे समुद्र, त्याच्या परिसरामध्ये शंकर आणि उमा पार्वती दोघं होते. आणि त्या ठिकाणी उमेनं प्रश्न केला महादेवाला, शक्तीनं. उमा म्हणा, पार्वती म्हणा, शक्ती म्हणा, तीच आहे. शिवापाशी तीच असते, त्याला नाव खूप आहेत. मग प्रश्न केला, देवा श्रेष्ठ काय जगात? उमा तुला ऐकायचं? हा, इथे नाही सांगता येत तुला. कुठं? चल. दोघं बसले म्हणत आणि क्षीरसागरावर आले, समुद्रावर. आणि सांगू लागले मग त्याला, का आहे ब्रह्मज्ञान? माझं रूप कसं श्रेष्ठ आहे जगात? मी अनेक दिसून एक कसा, एकाचा अनेक कसा आहे? जीव शिव कसे दोन नाहीत? सगळ्यामध्ये व्यापून मी कसा आहे? जगत रूपानं मी कसा आहे? अनंत रूपानं मीच कसा भरलेला आहे? हे ब्रह्मज्ञान पार्वतीला सांगताना ती शुद्ध काय? शक्ती शुद्ध आहे ती, ऐकता नसती. तिला समाधी लागली, ती शिवरूप झाली.
ते बर्फाचं लिंग. आणि हे कोणतं लिंग आहे? हे आमचं आत्मलिंग आहे. ते वितळते आणि सतत राहते. अकलीचा पत्ता तरी आहे का? हो माऊली, हो माऊली, साष्टांग साष्टांग दंडवत. लिंग खरंच विचारतात नाही. आत्मलिंग, गुरुलिंग, शिवलिंग. अमरनाथ, ज्याला मृत्यू सुद्धा आत्मा आहे, ते भोले शंकर आहे. ते बर्फानं रूप दाखवलं, जाऊन बघा. आमच्या सोबत आहे, आम्हाला नाही बघायचं. अमरनाथ आत्मा आहे, ते आत आहे, ते आत्मलिंग आहे, ते आमचं रूप आहे, त्याचा संबंध आहे, त्याचा ऐक्य आहे, त्याचा अनुभव आहे. कळतं प्रेरणा काही आहे? त्याचा बघणाऱ्या महादेवाला बघणाऱ्या वेळेला कळतं का? नाही माऊली. नाही माऊली, नाही, शक्यच नाही. शक्ती पाहिजे, दोन पाहिजे, दोन. भक्ती आणि खालची नेपटी. मग कळतो शंकर. जिथं नाही वृत्ती शंकर, तो शंकर, तो शंकर. कळलं? हो माऊली. हो माऊली. ज्या वृत्तीत नाही शंकर, तोच शंकर, तोच अमरनाथ, तो बद्रीनाथ. कोणचे नाथ म्हणा की? तुम्हाला मोकळी काय नाथ सांगायला 100 नाव. एक कळत नाही, 100 कळते. हिंदू हिंदू हो खरे माऊली. एक कळत माती आता कळून घेत अर्ध्या अडकड ऐसे श्री क्षीरसिंधू परिसरी सांगितलं कुणाला? उमाशक्तीला. ते कळालं विष्णूला. महादेव सांगायला गुह्य. सांगा बरं मग, विष्णू महादेव हे उपाधीनं सांगितलं, ऐकलं काय? तुमच्याशी बोलून जाऊ द्या, फायदाच नाही. चला मग हे कुणा कळालं? विष्णूला. कृष्ण भगवंताला नारायण. ते म्हणले चला ऐकायला. हो ना, पडा. आणि सोडून सगळ्यांना माहिती भागवत ऐकून पाठ आहे तुम्हाला. हे कुठे पाठ आहे? याचा पाठ भागवत पाठ. आले मग, पण परमिशन घेतली नाही. मग पाण्याच्या लाटामध्ये मासा झाले, त्याच्या पोटात गेले, मच्छिंद्रनाथ झाले. आणि तिथून दीक्षा घेऊन बाहेर आले. शंकराला वास आला, म्हणजे कोण आहे? प्रगट व्हा, प्रगट व्हा. हे घडायचं होतं. ती ब्रह्मविद्या पृथ्वीवर यायची होती, मृत्यू लोकांना समजायची होती, जीवाला मुक्त करायचं होतं. म्हणून त्या आदिशंकरानं सॉरी श्रीनारायणानं अवतार घेतला. मच्छिंद्रनाथ, ते नवनाथ बनले. हाय पुढे सगळं तेच आहे, आज उद्या सगळं तेच आहे. चला मग म्हणले प्रगट झाले. ऐकलं तुम्ही? हा ऐकलं. काय ऐकलं? ऐका म्हटलं, आवडतं आम्हाला. माहित नाही, तुमच्या पण ऐकायचं होतं. तुम्ही उमेला सांगितलं, आम्हाला नाही सांगितलं. भोलेनाथ, सबदेवों का बाबा महादेव, हो माऊली. स्वामी. मग तुम्हाला शिक्षा भोगावं लागून. म्हणजे हे सगळं घडलेलं असतं, ठरवून केलेलं असतं, एकमेकाच्या अंतर्गत बोलत असते. त्यांना सगळं माहित असतं, कारण ते नित्यमुक्त असतात. मच्छिंद्रनाथ व्हा म्हणले आणि ही ब्रह्मविद्या खाली सोडा म्हणले. आणि जीवाला मुक्त करण्यासाठी हे विद्या द्या म्हणले जगाला, जीवाला. तरी जीव विद्या घेत नाही, तिकडे जाते, कोणीकडे तोंड घालते. बरं म्हणले, चालेल मच्छिंद्र, तुम्हाला पुढे सगळं माहिती घे, सांगते आता पुढे तेच. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी, शक्तीच्या कानामध्ये उपदेश दिला ब्रह्मविद्येचा, महावाक्याचा बोध दिला. महावाक्य तत्त्वमसी, ते तू आहेस. तम जीव, तत् ईश्वर, अशी आहे. जीव हा शिवच आहे, पण उपाधीच्या संबंधानं अविद्येच्या शक्तीनं तो देहाला माझं म्हणतो आणि मला सोडून जगात फिरतो. कर्म भोगतो, यमाच्या दाडात जातो, सर्व नरक पाहतो, मला विसरून जातो, पण संतांच्या संगतीत येतो आणि मला जाणतो, माझ्याशी समरस होतो. तो महात्मा
स्वतःही मुक्त होतो आणि जगाला मुक्ती करतो. महात्मा माझ्या ज्ञानानं माझ्याकडे येतो, अविद्येनं जगाकडे जातो. साष्टांग दंडवत माऊली. हो माऊली. ज्ञानानं भगवंताकडे, अविद्येनं जगताकडे. जगताकडे. खरंच. किती सोपी भाषा आहे बेटा, सांगा. हो माऊली. किती सहज बोल. खूप सोपी आहे. आहे का थांबा प्रयत्न थांब. आहे का चमचा, वाटी, अभिषेक, पंचामृत, फुलं, बेल, दुर्वा, मंजुळा, पाणी, आसन, दिवा, साखर. लिस्ट संपत काय नाही. होईल इथं? काहीच नाही इथं. आहे का बामण? नाही. बामण लागतो का इथं? नाही माऊली. ब्रह्मच आणि तो ब्राह्मण ते बामण आहे होय. विधीचा बामण येतो, वर्णाश्रम धर्मानं बामण. त्याचा बाप आम्ही आहेत. हो माऊली. कारण पोट भरायची त्यांच्याकडे विद्या आहे, आमच्याकडे मरणमारी विद्या आहे, त्यांच्याकडे पोट भरणे विद्या आहे. सांगा चूक आहे का ते? नाही बरोबर. माऊली. अगदी बरोबर आहे. बरोबर. नाही ताई, बरोबर आहे. शांतीला काय लागतं, वस्तूला काय लागतं, लग्नाला काय लागतं, नवग्रहाला काय लागतं, मंगळाला काय लागतं, शनीचं काय संपवायचं, घेत गावाचं वज. आम्ही वज काढतो, ते वज घेत. सांगा चुक का ते? नाही माऊली. बरोबर आहे ताई. म्हणून ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. इकडे थांब. हो माऊली. तुम्हाला म्हणलं परवा त्याच्या वेळेस ब्राह्मण जवळ मी पाया पडले तर ब्राह्मण म्हणे येऊत आहे पाया पडू नका. मी म्हणलं गाव नाही पडलं. ते म्हणलं बसू दे. वर्णाश्रम आहे, माझ्याकडे ब्राह्मण आवडत होते, मंदिर आहे, ते व्यासपीठावर काय असेल ते असेल, तुमचा मान आहे, पाया पडू द्या. पकडलं त्यांना. माझ्या लहान लहान ते माझ्या पुढे वाढलेले, काही पडू नका. तर त्याकडे आमचे परभणी चालते ब्राह्मण साखर पुड्याला. अक्षय ताई म्हणलं का ताई आमच्या समोर वाकू नका. त्याचे वडील संजीव गुरु मला म्हणले हा 2 रस्ते 2 वाट आहेत, ते वर्णाश्रम आहे आणि हे आत्ममिलन आहे. आता पुढे चला. शक्तीचा कर्ण कोहरी नेनो के स्त्री त्रिपुरारी सांगितले जे त्रिपुरारी स्त्री त्रिपुरारी ती शक्ती, तिला त्रिपुरारी म्हटलंय. ऐका, त्या शक्तीच्या कानामध्ये शंकराने सांगितलेली ब्रह्मविद्या ही आमच्या निवृत्तीने आतापर्यंत कशी आली ते तुम्हाला सांगतो, असं मौली बोलतात. ते क्षीर कल्लोळातून मकरोदरी गुप्तून होता तयाचा हातू पैठे झाले. क्षीर समुद्रामध्ये शक्तीच्या कानामध्ये महावाक्याचा उपदेश ब्रह्मोपदेश केला. तो ऐकायसाठी श्री विष्णू नारायणाने मच्छिंद्राच्या पोटामध्ये त्यांना अवतार घेतला माशाचा. त्याच्यामध्ये ते थांबले आणि ते ऐकलं आणि ते मच्छिंद्रनाथून पुन्हा भूमीवर आले. शंकराने शाप दिला, मनुष्य येऊन घ्या आणि खाली जा. हा ब्रह्मोपदेश तुमच्या नवनाथामध्ये एका क्रमाने द्या. आणि त्या नवनाथाचा शेवटी गोरक्षनाथापासून आमच्या निवृत्तीनाथाकडे आलं आणि निवृत्तीनाथानं माऊलीला दिलं आणि माऊलीने ओवीत आणलं आणि ओवीतून हृदयात गेलं. हृदय ब्रह्म झालं. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर आहे. लय छान आहे. मग तो मच्छिंद्र सप्तसंगी, मग ते मच्छिंद्रनाथ कुठं आले? मनुष्याचा अवतार घेऊन सप्तसंगी गडावर. चला आता सप्तसंगी म्हणजे कोणती? वणीची देवीच ना? वणीची देवी. हो माऊली. हो. तो मच्छिंद्र सप्तसंगी भग्नावया चौरंगी. तिथे चौरंगी नाथ होते, चौरंगी नाक होते, त्याला हातपाय नव्हते. भग्नावया, त्यांचे हातपाय काय झालं मला किती आता माहित नाही. मी जास्त माग ऐकलं होतं ते नवनाथाचं, मिस केलं पार आहे. करुणी म्हणजे पण स्वप्नात आले काय लई झालं भानगड ते
20 वर्षापूर्वीच आहे ते. पुन्हा सांगते तुम्हाला ते. मी केलं तर पार आहे नवनाथाच. मला माहित नव्हतं ते करू नये काही नाही. मला असं हे झालं सगळं फोटोला हात लावला की आणली मी केलं. हे कळलं न कळता घडलंय. बघ ना वया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. कसं प्रसंगी गडावर कोण आले व म्हणत आले. तिथे चौरंगी होते बिना हातापायाचे. ती विद्या त्यांच्या कानात सांगितली. त्याने हातपाय फुटले चौरंगीनाथाला. संपूर्ण झाला तो हातापायानं पूर्ण झाला तो. मग समाधी अव्यक्तया भोगावी वासनाया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिली मिनी. मग मिनीनाथाला दिली चौरंगनाथाला. मग नंतर ती समाधी अव्यक्तया समाधीमध्ये व्यक्त येऊ लागला. मग समाधी निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून तो सांगितलेला बोध महावाक्याचा शंकरापासून आलेला त्या कुणाला दिला? गोरक्षनाथाला. ते भोगावी वासनाया काय भोगायचं? ब्रह्मसुख. म्हणून ते मुद्रा श्री गोरक्षराया दिली मिनीनाथानं गोरक्षनाथाला ती दीक्षा दिली. आता गोरक्षापर्यंत शंकरानं दिलेली शंकरी विद्या ब्रह्मविद्या कुणापाशी आली? गोरक्षनाथापर्यंत येऊन पोहोचली. आता पुढे कुठे गेली बघा. तेने योगाब्जनी सरोवरो विषय विध्वंस कविरो ते पदी का सर्वेश्वरो अभिषेकिले. मग योग अब्जनी सरोवर. अब्जनी म्हणजे कमळ. योग रूपी म्हणजे योग्याला कमळाचं रूप केलं. योग रूपी कमळाचे सगळे योगी ते कमळ एका ठिकाणी आले. ते सरोवरामध्ये आले बोधाच्या. ऐका, योग अब्जिनी सरोवरी जे योगी ते कमळ म्हणलं त्यांना. ते योग रूपी कमळ ते सरोवरामध्ये एकत्र आले. विषय विध्वंस कविरू ज्यांना समाधी लावताना मध्ये विषयाची आठवण येते, प्रतीविकार होतो, देहभाव सतत समोर येतो, त्याचा नाश करण्यासाठी हा तत्वमसीचा महावाक्याचा बोध त्यांना दिला. म्हणून त्याचा बुद्धीतला विषयाचा नाश झाला, विकार गेला, अविद्या समूळ संपली. ते पदी का सर्वे सुरू अभ्यासी केले. मग त्या विषयाचा नाश करून वृत्तीचा वाद करून त्यांना आत्मपदावर बसवलं, बोधाचा अभिषेक केला असं माऊली बोलले. ते पदे का सर्वे सुरू अभिषेक केले. सतत पाण्याची धार दुधाची धार पिंडीवर असते. सतत बुद्धीला त्या बोधाची धार दिली आणि त्यांचा विषयाचा विकार बंद केला आणि त्यांना बोधानं हा अभिषेक केला. तेव्हा ते ब्रह्मरूप झाले आणि जगाला पण ते बनले आणि ओवीमध्ये ते ज्ञान दिलं आणि जीवाला ते घेता आलं आणि जीव मुक्त पदावर आले. हे माऊलीनं सांगितलं. हे बुद्धीला कळालं. बुद्धीला ब्रह्मराज्य मिळालं. बापरे माऊली किती सुंदर. सुंदर माऊली. खूप सुंदर आहे. ते किती सफल आहे. खूप. सोपं का सांगा? नाही माऊली, सांगा सोपं अजिबात नाही माऊली. काय शब्द आलं का सदराचा एक सेकंद पण थांबता येत नाही आम्हाला. खरंच येतं का? आम्ही नाही माऊली. आम्ही बोलतच नाही. गैरसमज काढून टाका. छाया बोलती हे सोडून द्या. आतून महात्मा बोलतात आमचे. एवढं सोडता येतं का हो बल्लेवार? नाही हो माऊली, खरंच नाही येत. अद्भुतच आहे हे सगळं. जरा तरी डोके वापरा. डोके असेल तर वापरताल ना, नसल्यावर काय वापरायचं? तिये पदे का सर्वेश्वरू, तिये पदे का सर्वेश्वरू अभिषेक केले. त्या पदावर बुद्धीला नेण्यासाठी तो शंकराचा बोधाचा अभिषेक केला. प्रत्येक जीवाला ते पद दिलं म्हणजे तोच बोध आणि सतत धारा चित्ताची आणि ती अनुभूती आत्मत्वाची, प्रतीती सुखाची अनुभूती, त्या कानाची ऐक्य श्रीरामाचं प्रेम, त्या सर्वेश्वर परमात्म्याचं. काय सुंदर बोध असतो हे. एक सांगू तुम्हाला, महागाई म्हणलंय काय निरंजन असा निरंजन वन आणि ग्रंथ आणि चिंतनाने आपण अन्य कोणाचं तोंडासमोर सुद्धा कोणी येऊ नये आपल्या.
असं सध्या अवस्था आहे आमची. पण आमचा विलाज नसतो म्हणून ह्या खरकट्यात बसावं लागतं आम्हाला. नाहीतर आमचं जीवन या खरकट्यात जगण्यासारखं नाहीये. पण मी बाई आहे. एवढा पाऊस यायला आतून तर एकदम आम्हाला उंच जाता येतं. ब्रह्मवेद, ब्रह्मवर्यान, ब्रह्मवरिष्ठ ही अवस्था का बघणे आम्ही. पण व्यवस्था नाही, आमचं नशीब खराब आहे म्हणून 4 भिंतीत अडकलो. नाहीतर घर आणि आम्ही कधीच नाही, कधीच नाही. फक्त स्त्री झालं म्हणून चूक झाली. नाहीतर अबोध, अवेद, असंप्रदाय, ते गुरुजी आणि ही ओवी जर संगतीला असेल तर बाकीची संगती कशाला. हो माऊली, खरं. कळते हो माऊली, का नाही कळत. कळतं ना माऊली. आपल्या आपल्या स्वानंदाचं वैभव बघावं, आपल्या आपल्या सोमध्ये जगावं, आपल्या भूमिकेला बघावं, उच्च पदावर जगावं, ब्रह्मपद प्राप्त करावं. त्याला सोडून वृत्तीनं अडकव. त्या उच्च पदावर जावं, ते ब्रह्मपद आहे. नो की देहपद, आत्मपद. तिथं बुद्धीनं एकरूप व्हावं आणि स्वतःच्या सुखामध्ये राहावं. जगाला का पाहावं, देहावर का यावं. येऊन देहावर व्यवहार होत राहावा, जगत दिसत राहावं, पण वृत्तीहून अलग राहावं. व्यवहाराला सोडून द्यावं आणि तन्मय व्हावं, तद्रूप व्हावं, तदाकार बनावं, तत्वमसी महावाक्यात घुसावं आणि चिन्मय बनावं. देहमय बनू नये, शब्दाला धरू नये, भ्रमामध्ये असू नये, विषयामध्ये घुसू नये, वासना होऊ नये, विषय रचित्तात येऊ नये, ब्रह्मभाव जाऊ नये, आत्मपद सुटू नये, देहपद सुटू नये. साष्टांग माऊली. आपली अनुभूती, आपलं आत्मैक्य, आपलं स्वसुख, आपलं भगवंताचा संबंध सोडायचा, नरकात पडायचं. अरे रामा, का सांग, का होतंय असं. का व्यवहारावर येत, का मन वृत्ती का मध्ये मध्ये येते आमच्या. नाही, संबंध त्याचाच भोगावा, ह्याचा त्या मध्ये हरीनं आत्मा परमात्मानं परब्रह्म आहे ना, तो त्याला सोडलं बुद्धीनं आणि धरलं ह्याला. जे की वास्तव दिसून नाही, क्षणाक्षणाला नाश आहे, हा जगताचा भास आहे, ह्याचा विनाश आहे आणि मी अविनाश आहे. तर अविनाश आहे ना, विनाशी पदाला धरावं आणि त्याला माझे मन म्हणावं, त्याचं ऐक्य करावं, सुख दुःख भोगावं, जन्म मृत्यूला पेलावं. का कळते कधी. ही पूजा असती, हा परमार्थ असतो, अंतिम स्थान आहे. ज्या परब्रह्म परमात्म्याला बुद्धीनं मिलन करणं आणि हृदय ब्रह्म होणं, ब्रह्म सगळा मुळासकट उपटून टाकणं, ब्राह्मी स्थिती भोगणं, देहस्थिती त्यागणं, अज्ञान संपणं आणि सुखाचं वैभव प्रगट होणं, हे सोपं नसतं. आत्मस्थिती म्हणजे काय, शाब्दिक आहे होय. आत्मस्थिती ही शब्द आहे, पण अनुभव सुखाचा त्याचं फल आहे.
समजून घ्या. ज्ञानेश्वरी संपली 9,000 वया संपल्या तरी एक वाक्य बोलता येत नाही. 6 वर्ष ऐकलं सतत. तुम्हाला कालची घटना सांगते, ऐका. जेव्हा यशवाडीला ते 50 माणसात याच्या खाली गेले आणि माझी तब्येत ठीक नव्हती, मी आपलं गार वाटा कथक ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथ. मग तीही ते शांभव, ते शंकरानं पार्वतीला दिलेला ब्रह्मोपदेश शांभव. अद्वैतानंद वैभव, अद्वैताचा आनंदाचं वैभव जे दिलं उमेला, ते वैभव, ते आज्ञा, ते संपादिले सप्रभव त्याने प्राप्त केलं. मग तीही ते शांभव, शंकरानं ते महावाक्याचा बोध ब्रह्मज्ञानाचा उपदेश अद्वयानंद वैभव. अद्वय आनंद, अद्वय अद्वैत, द्वैत दोन, अद्वैत म्हणजे एक, एक म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याच्या अनुभूती देणार ब्रह्मविद्येचं भांडार शंकरानं पार्वतीला दिलेलं ते वैभव संपादिले सप्रभव. सप्रभव ते आम्ही संपादन केलं. कुठून? ते परंपरा सांगितलं तुम्हाला. ते कुणाला दिलं? श्री गहिनीनाथ. गहिनीनाथापर्यंत आणून ठेवलं असं मौली बोलते. तेने कळी कळतू भूता. इथून पुढे विषय छान आहे का, फार सुंदर आहे. तुम्हाला काल घडलं ते यशवाडीला घडले. परभणी जिल्ह्यात मुंगी सारखे लोक जातात पाया पडायला, मुंगी सारखे. पण तिथं असं घडले काय माहित नाही. बजरंगबलीला माहित आहे. 50 लोक त्या मैदाखाली गेली जाग्यावर एका सेकंदात. देवाला माहित, त्या आम्हाला माहित. 40 लोक ऍडमिट येते. 40 लोक हो, एका मिनिटात खतम. 4 लोक जागेवरच गेले. हो ना, बघूच वाटायला गेलाच. बंडू नेमका शिकू लागला तर मग ते बातमी कळाली. नाही मी मला दिसलं, माझ्या समोर आले बजरंगबली. झोपले होते मी, तब्येत ठीक नव्हती. तुम्ही झोपलेले होते. दाखवलं मला ते ना, माझ्या समोर आले ते. 3ला बरोबर झालं. 3ला बरोबर झालं ते. हो 3लाच माझ्या समोर आले. झोपले होते मी. तर सांगितलं बजरंगाने, पाहिलं, उठवलं मला, उठवलं. ताकद आहे त्या भगवंताचे विभाग. काय त्याला माहित असेल त्याच्यात आपल्या काय कळायला. देवा आपण माणूस आहे. पडले लोक चांगलं. शिळा केवढ्याला होत्या म्हणलं, त्या दगडाच्या पूर्ण अंगावर पडले लोकांच्या. माणसं वारली ना. त्याला काय बसणार का, लोक पडत नाहीत का गाड्याच्या गाड्या. तसंच दिलं उत्तर बजरंगाने. पडतात की नाही गाड्या दरीत. हो माऊली. तसंच. चला. तेने कळी कळतू भूता. तेने कशामुळं? त्या ब्रह्मज्ञानामुळं. आता कलीचा प्रवेश आहे जगतामध्ये. खूप त्रास होणार आहे, जीवाला छळ होणार आहे, घराघरात कलह होणार आहे. पण ह्या दुःखातून सुटण्यासाठी हे वैभव प्रत्येक जीवाला द्या असं सांगितलं. कळालं का कधी हे? नाही माऊली, किती छान सांगितलंय. बघा तुम्हीच. खरं. आजारदा दूध वाटून केळ वाटू. तेने कळी कळीतो भूता. आता कली येणारे, घराघरात घुसणारे, प्रत्येक जीव मात्राला त्रास होणारे, त्या दुःखातून सुटण्यासाठी, हरीला भेटण्यासाठी, अज्ञान टाकण्यासाठी तो शंकराने सांगितलेला बोध घराघरात जावा, ओवीच्या आत यावा, जीवाला ब्रह्मभाव जागा व्हावा, म्हणून आम्ही हे कार्य केलं. माऊली बोलले. कळते? खूप छान. आम्ही वाचत ज्ञानेश्वरी, पण मला सुद्धा आतापर्यंत कधी कळायला नाही. कारण पुढे नुसतं वाचनच केलं आम्ही. टरा टरा परा परा बोट फिरवले, 300 वाचल्या. अभंग 50 वाचले. अरे नारायणा. कळलं नाही. ही ओवी कशी झाली याचा प्रवास किती सुंदर सांगितला. कशी ओवी झाली. आता हे कसं कली काळ कसा घुसला ते पण सांगितलं.
सगळं सांगितलं. आला बोखवणे निरुता ती अज्ञा स्त्री निवृत्ती नाथा दिलेली ऐसी आज्ञा दिली. हा बोध आहे, ब्रह्मबोध आहे, जीवाचा उद्धार आहे, जन्म मरणाचा अभाव आहे आणि जीव हा ईश्वरापाशी येणार आहे आणि तो ब्रह्मरूप होणार आहे. त्याला सुख मिळणार आहे, दुःख तिथे जाणार आहे, देहभाव तो टाकणार आहे, आत्मभावात जगणार आहे. मी कोण त्याला कळणार आहे, म्हणून त्याला बोध देऊन टाका. खूप सुंदर माऊली, खरंच खरंच. म्हणूनच हा बोध आम्हाला मिळाला. हो माऊली, आणि आज हा बोध आम्हाला मिळाला माऊली. किती प्रवास मोठा आहे याचा बघा, किती मोठा आहे. जास्त काय एवढं अंतरंगा जाणं, सूक्ष्म बोलणं आहे का कुठं ग? नाही सांग माऊली, बरं. नाही कुठंच नाही. कोण सांगते माऊली एवढं शब्द सूक्ष्म? घेऊन पळू जाऊ. ऐक, श्री गहिनी दिली ऐसी ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. आमच्यापर्यंत कसं आले हे? कलियुगामध्ये प्रत्येक बुद्धीला कसं उमजलं, हृदय कसं पावन झालं, मन कसं राम झालं, आत्मधन कसं बुद्धीत आलं, ते आमच्या गुरुनं काम केलं. ते श्रीरंगनाथ. साष्टांग दंडवत माऊली. आमची परंपरा जिवंत ठेवली आमच्या गुरुजीनं आणि अशीच जिवंत राहणारे चंद्र सूर्य आहेत तारेपर्यंत. हो माऊली. आमचा वेदांत कधीच बुडणार नाही. नाही, नाही कधीच नाही, कधीच नाही. कारण वेदांताचा शिरोमणी, वेदांताचा सागर म्हणजे आमचे गुरुजी आहेत. प्राणप्रिय म्हणजे अध्यात्म. त्यांना मला 1 मिनिट सांगते, बोलते, विषयांतर उद्या. तुम्हाला कळा ना गुरुजी, तुम्हाला कळते 70 वर्षाला एकदा मिरवणुकीमध्ये पुन्हा काय माती. मला फोन आला, कळलं काय? आणि गुरुजी मी म्हणलं का ते पेपरात लिहायचं काय, छापायचं काय? तुम्हाला म्हणलं गुरुजी कसे होते या मला परत मोठा काय काय आम्हाला सांग. पुन्हा छापायचं, लिंकवर फिरवायचं आणि मी छापलं म्हणायचं. म्हणलं ते काय बातमी नाही म्हणलं. सांगा. चला ऐका. राम राम आई, तुम्ही सांगतो म्हणलात ना आता, एक प्रसंग सांगतो म्हणलं. अरे 90-95 वर्षाला देह सोडला. वरच्या वृद्धावस्था, पोक्तावस्था, जी अवस्था अशी होती की त्यांना देहाचं भान राहिलं नाही. कपडा आहे का सरकला का ते पण कळत नव्हतं. हे विषय बोलून स्वारी धोतर कोणीकडे गंध फेटा काय काही कळत नव्हतं. देहभान व्यवस्थित अवस्था होती. म्हणून तुम्हाला म्हणते घराचं तोंड बघा वाटत नाही आम्हाला, पण जावं कुठं मातीत नाही राहत. घरात चिंतात मंदिर, आळंदी, पंढरपूर, तिथं जावं, तपस्या करावी, चिंतनात राहावं आणि ब्रह्मवेद व्हावं. देहावरच होते नाते गोते सगळं फेकून द्यायचं. काय करायचं? झालं आमचं काम, केलं, कर्तव्य संपला. कशाला पुन्हा उन्हाळ्याच्या बुद्धीला ते चिंदी आहे का? मी भणभण. चला मग अशा अवस्था फक्त झाली. 95-90चा काळ त्यांचं वय. त्यांची सेवा करायला त्यांच्या आत्याची मेहुणी कोणतरी होती, भागीरथी आणि लक्ष्मीला मी बघितलं. 15 वर्ष त्या लक्ष्मीबाईचा माझा सहवास होता. लय प्रेम करायचे मला. छाया छाया करायची, मंदिरात जायची, ये ग म्हणायची. मला जास्त बोलत नव्हते मी त्यांना, काय बोलत होते मला माहित नाही. पण भागीरथी मावशी त्यांची सासून त्या वारल्या गुरुजीनंतर. आणि पाणी तेव्हा गॅस नव्हता, असं तुमच्यासारखं लाईटवरच नव्हतं. तुम्हाला नाही सोय, तुम्ही बोक्यात माजलातले बटन दाबले की गरम पाणी. तेव्हा पाणी चुलीवर वगैरे मिठाच्या चुली, वत्तल माहिती नाही तुम्हाला? माहित हातवरी करा. कोण कोण वत्तल बघितलाय? हातवरी करा. बंब बघितलं माऊली. सगळं बघितलं माऊली. आम्ही लहानपणी मिठाचं चूल, पाणी तापलं, थंडी की थंडी. गुरुजी पाणी तापलं, ते लोक आले की पाटाची बसायची, इकडे तिकडे साधत, भरपूर साधत होते. 100
आसपास राहायचे, माधुरी मागायचे, गुरुजी पैसे राहायचे. त्याला आले की गुरुजीला लई आवडायचं. साधक म्हणले की गुरुजीचा प्राण आमच्या महाराजाला नाही. जे चिंतन करतात, नियमाने पठारे येतात, जे अनुवाद करतात, त्यांना आमचे काका आणि गुरुजी हातावर जलायचे, हातावर. ऐका, मग ते लोक आले की गुरुजी बेभान सांगायचे, घंटेच्या घंटे. भागीरथी मावशी, गुरुजी थांब भागीरथी, पाणी थंड झालं, 3दा तापवलं, 10दा तापव. आता स्फुरण येते, पुन्हा येत नाही. पाणी तापवता येतं, पुन्हा स्फुरण येत नाही. ही आमची परंपरा आहे. हो कळलं का स्फुरण? हो माऊली. हा? होत आहे. हो, पाणी पुन्हा गरम करता येतं, पण पुन्हा स्फुरण येत नाही भागीरथी. 3दा पाणी तापून थंड झालं, 4थ्यांदा केलं, मग गुरुजी स्नानाला गेले. तांब्याचं गंगाळ होत त्यांना, टपोरण होते स्टीलची, तांब्याचं गंगाळ. बोलावं काय नाही. आणि मी स्फुरण सांगते तर लोकाला ते पचत नाही. उलटे करा, 1000 लाख गोष्टी ऐकल्यात. 1 मिनिट, टाइम झालाय आपला, थांबू का? नाही किती घ्या झाले? 8 किती झाले? हो माई, थांबा. तुमची तब्येत आहे ना, आता भरपूर झालं ना माई. किती वाजले? 8:09. ना आदि गुरु, 1 मिनिट. ना आदि गुरु शंकरा, लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा, झाला जो अमुचे. जे हे ज्ञान ब्रह्मविद्या शंकरापासून आली आहे. शंकराने शंकराचार्याचा अवतार घेऊन 4 वेदाचा विस्तार करून जो बोध दिला वेदाचा, ती परंपरा आमच्यापर्यंत ह्या नाथांपासून आली. गहिरनाथानं पुन्हा त्यांना मच्छिंद्रनाथानं असं गोरक्षापर्यंत आणली, निवृत्तीनाथाला दिली, ते पुन्हा निवृत्तीनाथापासून माऊलीकडे आली आणि माऊलीने सगळ्या जगाला दिली. अशी परंपरा आमची उच्च आहे. त्याचा आधी शंकर सुरुवात आहे असं ते बोलले. या ज्ञानाच्या परंपरेला शंकर पासून सुरुवात झाली. महादेव समजून घ्या जरा. ना आदिगुरु शंकरा, लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा, झाला जो आमचे. हे बोधाचा जो वैभव दिलं आम्हाला, ते शंकरापासून आले. तो हा तू घेऊन आगवा, कैगीत ह्या जीवा, तो हा तू घेऊन आगवा. तू घे. कोण म्हणले? माऊली सांगालेत निवृत्तीनाथ. तू घे बाबा, माऊली ज्ञाना तू घे, सगळ्या जीवाला दे. आता कली आलाय, घराघरात कल होणारे, नात्यामध्ये विग्रह होणारे, अन्याचं प्रेम येणारे, घरातलं प्रेम जाणारे, कलह माजणारे, सुख संपणारे. म्हणून हा बोधानं त्या जीवाला आत्मसुख भोगल्यानंतर या सुखाची गरज राहणार नाही. म्हणून तो बोध घे, जीवापर्यंत पोहोचो. कारण कलियुग प्रवेश केलाय, सुख संपवणारे, दुःखच होणारे. म्हणून तो बोध प्रत्येक जीवाला दे. कधीच कळालं नव्हतं आम्हाला, आयुष्य दिलं आमचं. तुम्हाला काय बोलू, तुम्हाला बोलणारच नाही, शकतच नाही. मीच कधी ऐकलं नाही, शिकलं नाही, सांगितलं नाही, समजून घेतलं नाही. कारण 800 वेळा टाकून दिले, 1000 वेळा घेतलं चिंतन, 800 सोडून दिले. हे आमचं बिनबेजा दुकाने. पण आले आता, आल्या पडायच्या आधी साधलो. आता पूर्ण झालं, पूर्ण झालं. आता हे कधी चिंतन केलंय? कधीच नाही. असे पोट भरू तुमच्यावरच 500 300 तेवढाच अभिमान. चला ताई, तुम्ही अगोदर खूप केलंय, आता गरज नव्हती. एवढं येतच नव्हतं, नाही केल्यावर आम्हाला काय येत नाही. मग कसं येत एवढं भांडारे. साष्टांग दंडवत. तो म्हणजे शंकरा श्री महादेवाने दिलेला पार्वतीला. तो हा तू अगवा, सगळं घे मुळापासून.
आणि या कलिकालात जन्म येणाऱ्या जीवाला दे आणि त्यांना सुख होईल असं ओवीत मान. ते जीवाच्या हृदयात सांडलं जातं गुरुकडून. ही परंपरा शंकरापासली आहे, ते तुमच्यापाशी आली ओवीच्या साह्यात. हो माऊली, खरंच आहे. ज्ञानोबा माऊलीने सुकाळ केलाय ब्रह्मबिंदूचा. प्रत्येक ओवीत ते धन भरून ठेवलं सगळ्या जीवाचा उद्धार करण्यासाठी. केवढी महान परंपरा आहे माऊली. हा बेटा, का प्रेरणा, किती सुंदर ग्रंथ आहे बेटा, किती सुंदर खूप आहे. सुंदर. जीवाला सुख द्यावं, अज्ञान संपावं, जन्म मृत्यू थांबावा आणि जीव शिव बनावा, अशी कोणची पोटी ग तुमची? दाखव की मला. कोणतीच नाही माऊली. जन्म मृत्यू संपावा असं कुठलीच पोथी नाही. ही भीक मागायची, ती भीक मागायची, त्याकडे जायचं, ते ऐकायचं, ते करायचं. इथं आहे ते नाही माऊली. नाही. किती सुंदर आहे. काय ओवी आहे. जसं चिंतन सुरू झाले, कुठल्या ग्रंथाला हात लावत ते नावे लावते ते सुटला आपोआप. पिकलेलं आंबा खाली पडतोच पाडाचा, झाडाला राहतच नाही, चिटकतो. नाही राहत माऊली. नाही हे वाचलं, हे वाचलं, ते वाचलं, काय येड्या बाया, नुसता गोंधळ. हे वाचत, आम्ही ते वाचत, वाचा बाबा. पण हे कधी कळावं? त्याच्यामध्ये टाइम घातला मग नुसतं. अरे नारायणा, हे कळून ते करत बसा. हे कळ ना, त्याच काही मिळेल ना, गेलं धोबिका कुत्ता कर गाठ पुण्य होईल बघायला येईल म्हणून त्रास होतो, बाकी काय होत नाही त्रास आपला. ऐका आता, तो हात घेऊन यावा, कळी गिळत या जेवा, कळी गिळत या जेवा. कळी गिळून टाकायला कळाला का अर्थ नाही का सांगू? नाही कळालं माऊली. सगळ्या लोकांना हे कली आलाय, प्रत्येक जेव्हा त्यानं गिळलंय त्या कळीच्या तोंडातून काढायला ब्रह्मज्ञान द्या. कळी काळाकडे नेतो आणि ब्रह्मज्ञान शिवाकडे नेतो. मग शिवानं कळीकडे जावं का शिवाकडे जावं? शिवाकडे जावं माऊली. शिवाकडे जावं, शिवाकडे. किती सुंदर आहे, किती छान शेवट झाला माझा आळंदीत आपल्या साधकासोबत. कलश पूजा, दिंडी, हरिपाठ, काकडा, अभिषेक, अमृतानुभव, विचार सागर, ज्ञानेश्वरी, काय गंगा यमुना सरस्वती सगळंच झालं का नाही? अमृतानुभव, हो माऊली. विचार सागर, थोडं हो माऊली. तोमतात, किती छान झालं तोमतात. हो माऊली. किती छान मांडलं. ज्ञानेश्वरीच्या ओव्या, काकड्याचं भजन, दिंडी माऊली, पूर्ण आळंदीला नगर प्रदक्षिणा. किती सुंदर सोहळा. अरे बापरे, माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरातला हा आनंद कधी संपणार नाही बेटा, कधीच. हा तुमच्यामुळे लाभला. माझे साधक आले, काय भरभरून ते व्हिडिओ पावले तर व्हिडिओ येईल आता मला. सर्व प्रकारी धावा करी पावेगी, सर्व प्रकारी धावा करी पावेगी. सगळ्या प्रकारे धावा कर, वेगानं जातो, बोध दे, ओवी मध्ये सगळं भरभरून ज्ञान दे आणि जीवाला आत्म खून दे. माझी प्राप्ती करून दे, जीवाचं देहभान काढून दे, आत्मज्ञान हृदयात भरभरून दे आणि त्याचं प्रारब्ध, त्याचं संचित कर्म, त्याचं क्रियमान कर्म तरी होत असेल ते क्रियमान करणं, कर्म थांबावं. कर्म तर होत राहावं पण ते खात्याकडनं जावं. उद्या सांगाल ते क्रियमान, संचित आणि प्रारब्ध, ह्या कर्माचं बॅलेन्स ही ओवी कसं करते उद्या सांगते. ओके? हो माऊली. सांगू? हो माऊली. हो. राम राम माई. राम राम. कृष्ण हरी माई, कोटी कोटी